शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे रस्त्याच्या कडेला उभा राहून क्रिकेट मॅच बघणाऱ्या मेहुण्याला जुन्या वादातून त्याचा दाजी आणि त्याच्या 3 मित्रांनी बॅट आणि स्टंपनं बेदम मारहाण केल्याप्रकरणी मेहुण्यानं शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून किरण थिटे, राम भोकनाळ, लखन भोकनाळ, सत्यम खेडकर या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नितीन दळवी याच्या बहिणीचे कान्हूर मेसाई तालुका शिरूर येथील किरण बबनराव थिटे याच्यासोबत 10 वर्षांपूर्वी लग्न झाले होते। गेल्या 2 वर्षांपूर्वी किरण थिटे याने फिर्यादीच्या बहिणीला सोडून देत दुसऱ्या महिलेबरोबर लग्न केले। त्यानंतर किरण थिटे यांनी रागात येऊन फिर्यादीची आई आणि बहीण यांना घरी येऊन मारहाण केली होती। दिनांक 18 एप्रिल 2015 रोजी दुपारी 12च्या सुमारास फिर्यादी नितीन दळवी हा कारेगाव येथून 4 चाकी कारने त्याचा मित्र सागर मलगुडे याच्या सोबत धामारी गावाला कामानिमित्त चालला असताना दुपारी 1च्या सुमारास कान्हूर मेसाई गावच्या हद्दीतील धामारी रोडच्या कडेला मोकळ्या जागेत क्रिकेट मॅच चालू होती। त्यावेळी फिर्यादी आणि त्याचा मित्र सागर मलगुंडे असे गाडी रस्त्याच्या बाजूला उभे करून क्रिकेट मॅच पाहत होते। क्रिकेट मॅच संपल्यानंतर तेथे फिर्यादीचा दाजी किरण थिटे हा हातामध्ये लाकडी क्रिकेटची बॅट घेऊन आला। त्याच्यासोबत राम भोकनाळ, लखन भोकनाळ, सत्यम खेडकर क्रिकेट स्टंप घेऊन आले। अचानक हे सर्वजण फिर्यादीच्या जवळ येऊन त्याला शिव्या देऊन तू आमच्या गावात आला कसा असं बोलले। त्यानंतर फिर्यादीने मी क्रिकेट मॅच पाहण्यासाठी थांबलो आहे असं सांगितलं। त्यावेळी किरण थिटे याने फिर्यादीला शिवीगाळ करत तुला कोर्टात केस चालवायची जास्त हौस आहे, तुला आज दाखवतोस असं म्हणत त्याच्या हातातील क्रिकेटची लाकडी बॅट फिर्यादीच्या डोक्यात मारली। त्यावेळी फिर्यादीच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं। त्यानंतर राम भोकनाळ, लखन भोकनाळ, सत्यम खेडकर यांनीही त्याच्या हातातील स्टंपनं फिर्यादीच्या डोक्यात मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी त्यांचे मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी होऊन खाली पडला असता त्याचा मित्र सागर मलगुंडे याने मारहाण करणाऱ्यांना थांबवलं। त्यावेळी राम भोकनाळ याला तू परत या गावात दिसलास तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली। फिर्यादी नितीन दळवी याला जखमी अवस्थेत त्याचा मित्र सागर मलगुंडे यांना दवाखान्यात नेलं। या घटनेचा पुढील तपास शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड हे करत आहेत।